वेलकम वेलकम टू माय शोरूम. बहुतेक यायले मराठीतच बोला लागते वाटते. मराठी माणसं आहे, इंग्लिश काही समजली नाही यायले. हॅलो सर, तुमचं इथं आमच्या शोरूममध्ये खूप खूप स्वागत आहे. ठीक आहे, पण आम्हाला गाड्या बघायच्या आहे दोन चार गाड्या म्हणते. आता तर खूपच मोठं गिराईक आलं. हो पप्पा, दोन चार गाड्या कुठे घेणार आहे आपण? एकच गाडी पाहायची आहे. तसं तर आपण खरं तर टाईमपाससाठी आलो इथं. हो बेटा, आपण टाईमपाससाठी आलो आहे, पण याला मूर्खाला थोडी माहीत आहे. मग बाबा खरं नाव नाही सांगायचं. हे गाड्याचं मशरूम आहे ना? बहुतेक हे अडाणी आहे वाटते. आता हे गाड्या शोरूमले मशरूम म्हणून राहिला. नक्कीच हे अडाणी आहे. हो हो, तसं तर हे शोरूम आहे, पण तुम्ही म्हणता तर हे मशरूमच आहे. तुमची काय सेवा करू? आम्हाला गाडी दाखवा. गाडी तर दाखवतोस, पण तुझं नाव काय बाळा, सांग बरं. माझं नाव चद्दर कुमारी. काय काय चद्दर कुमारी असं काही नाव असते का? हो हो, माझं नाव तेच आहे. या मुलीचं नाव चद्दर कुमारी ठेवण्यामागचं खूप मोठं रिझन आहे. ते कसं काय बा, ते आम्हाला तर कळू द्या. काय झालं, एक रात्री मी आणि माझी पत्नी घरामध्ये होतो. अचानक आमचं भांडण झालं तर मग मी चद्दर घेऊन बाहेर ओरांड्यात झोपायला आलो. झोपलो. रात्री 12-12:30 खूप मोठं पाऊस, अबा वीज कडकडणं चालू झालं. मग तुम्ही वाहून गेले का काय? या चद्दर कुमारीची आई होती ना घरात, एकटीच. तिला लागलं भेव. ती आली मा ब्लँकेटमध्ये झोपली. मग 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 काय झालं? मग काय, हवा पाणी वारण सारं पाणीच पाणी झालं. जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि त्याच्यातून हिचा जन्म झाला, म्हणून हिचं नाव चद्दर कुमारी ठेवलं. असं यामागचं रिझन आहे. बरं, हे झालं या मुलीचं नाव. तुमचं नाव? माझं नाव अंदाज चुकला. काय म्हणलं? मी ऐकलं नाही बरोबर. माझं नाव अंदाज चुकला. खूप कमालचं नाव आहे बा तुमचं. तर याच्या मग एखादं रिझन असूनच. हो, याच्या मागे एक रिझन आहे, खूप मोठी गोष्ट आहे. नाही, एक गोष्ट बस झाली बा, याच्या मागची दुसरी गोष्ट नको. पुढं आपल्या गाडीचा विचार करू आपण. हो, दाखवा ना मग काका गाडी. ही बघा, ही गाडी MHJ प्राजक्ता. ही गाडी दिसायला खूप छान, खूप रफ अँड टफ गाडी आहे. रफ अँड टफ म्हणते? आपल्याला का पाणी भरायला गाडी पाहिजे का? पाणी भरायला तर टफ आहे हो आमच्या घरी. दुसरी गाडी दाखवा ना, पाणी भरायचा टफ नको दाखवू. अहो सर, रफ अँड टफ या गाडीचं मॉडेल आहे. MHJ प्राजक्ता रफ अँड टफ असं या गाडीचं मॉडेल नेम आहे. असं होय का? मला वाटलं पाणी भरायचा टफ म्हणते का. ही गाडी तुम्ही नेली घरी किंवा रोडवर तर लोक मागं वळू पाय अशी ही गाडी आहे. का हो, मग हे लोक गाडी मागणार तर नाही आम्हाला? लोक कसे मागणार? तुम्ही खर्च करसाल, तुम्ही गाडी घेसाल, लोक कसे मागणार? काय या कलियुगातनी लोकांचं आपल्या वस्तूवर सोडून दुसऱ्याच्या वस्तूवर खूप लक्ष असते. पहा ना, आपल्या घरचं झाकून ठेवते, दुसऱ्याचं उघडं करून पाहायची सवय आहे लोकायले या कलियुगात. या कलियुगात लोकायले आपल्या बायको राहू देते, पण दुसऱ्याच्या बायकोचं स्टेरिंग बघायची खूप हौस आहे. हे तर कलियुगाच्या गोष्टी आहे. पण खरंच तुम्ही गाडी घ्यायला आले का टाइमपास करायला आले बा इथं? काय काका, आम्हाला गाडीच घ्यायची आहे म्हणून तर आलो इथं. ह्या गाडीची तुम्ही टेस्ट घेऊन बघा. बाबा, या गाडीची टेस्ट तुम्हीच घ्या. काहून की तुम्हाला चाटाची लय सवय आहे. चाटून टेस्ट घ्यायची. कोणतं कडू आहे का कोणतं गोड आहे असं चाटाची सवय तुम्हालाच आहे. तुम्ही चाटून पहा या गाडीला. टेस्ट घ्या म्हणते तर. टेस्ट घ्या म्हणजे चाटून पहा, नाही चाटा नाही लागत जिबीनं या गाडीले. चालून पहा असं त्या मागचा उद्देश आहे. असं होय, मला वाटलं चाटून पहा टेस्ट घ्या म्हणजे जिबीनं टेस्ट घेत असते, म्हणून म्हणलं बाबाले का बा तुम्ही चाटून पहा. चाटून पहा म्हणजे टेस्ट घेऊन पहा, नेऊन पहा, फिरून पहा. बरोबर, हेच सर्व तर ठीक आहे. या गाडीला गेअर किती आहे? या गाडीले 5 गेअर आहे. 5 गेअर आहे म्हणता? आणखी 1-2 शिल्लक टाकून भेटेल का? आणखी 1-2 शिल्लक टाकून भेटेल का म्हणते मायाची खटपट. असं काही होते का? नाही, तसं नसते. जेवढे कंपनीमधून येते तेवढेच राहते. हो बाबा, 5 गेअर म्हणलं तरी बस झालं. JCBले तर लय गेअर दिसते मला. तिला कसं काय येते तेवढे गेअर? ते बाबा JCB होय, एवढे गाडीले नसतात. या गाडीला 2 व्हेरियंटचं सिस्टम आहे. याच्यामध्ये डिझेल बी टाकू शकतो आणि पेट्रोल बी टाकू शकतो. म्हणजे डिझेल आणि पेट्रोल दोन्ही मिक्स करून टाकू शकतो आपण, नाही? नाही, तसं नाही. तुम्ही डिझेल किंवा पेट्रोल दोनपैकी एक टाकू शकता. या गाडीला 170 अश्वमेघा शक्ती आहे. अश्वमेघा शक्ती म्हणजे हो मराठीत? आता याला मराठीत काय सांगू? हां, आठवलं. अश्वमेघा शक्ती म्हणजे 170 घोड्याची पॉवर आहे याच्यामध्ये, या इंजनमध्ये. अश्वमेघा शक्ती म्हणजे 170 घोड्याची पॉवर आहे. मग ही गाडी पेट्रोलवर चालते की हरभऱ्यावरही चालते? अश्वमेघा शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये इंजनमध्ये घोडे नाही, तेवढ्या घोड्याची पॉवर आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलच टाका लागन किंवा डिझेल टाका लागन. खरंच हे गाडी एवढ्या जोराने धावेल का? आता तुम्ही विचार करा, एक घोडा किती जोराने धावते आणि त्याच्यामध्ये 170 घोडे आहे. मग ती किती जोराने धावून याचा अंदाज लावा तुम्ही. खूपच जोराने धावणार आहे ही गाडी. बाबा, ही गाडी आपण घेऊनच टाकू. बाबा, ही गाडी घेऊन टाकू आपण. मी होईन कंडक्टर आणि तुम्ही हो जा पॅसेंजर. मग मी म्हणेन तिकीट. अरे बाबा, छुट्टा रखने का ना? बोलो कहाँ की टिकट हो ना? हाँ बाबा, छुट्टा है ना. मेरे को एक 7 समंदर पार टिकट दो. हाँ, ये लो 7 समंदर पार टिकट. तुम जल्दी से 7 समंदर पार चले जाओ. नाही, हे कार आहे. कारच राहू द्यायला. ST बनवू नका आणि हवाई जहाज बी बनवू नका. 7 समंदर जाणार हवाई जहाज नाही आहे. हे रोडवर धावणारी कार होय. तर बाबा, आपण या गाडीला रोडवर उडी केली
आणि समजा रोडात धावू लागला तर आपली कार तर आपोआपच धावेल, मग आपल्याला डिझेल पेट्रोल टाकायचं कामही नाही. हो आपल्याला डिझेल पेट्रोल टाकायचं कामच नाही. तुमची कार तशीच धावल. हे फक्त स्वप्नात होऊ शकतो, हकीकतमध्ये नाही. मग या कारची किंमत किती असेल? या कारची किंमत आहे 40 लाख रुपये. एवढी महाग? एकदम स्वस्त बी कार आहे. एवढी स्वस्त कोण घेईन बाबा, चला इथून. हो एवढी स्वस्त नाही घ्यायची आम्हाला. तुम्ही स्वस्त बी नाही म्हणता आणि महाग बी नाही म्हणता. असं करा, तुम्हाला मीडियम सिस्टमची कार देतो, चालेल? नाही या कार होय, कारच राहू द्यायले. आता समजा तुम्ही कपडे धुता, कपडे कायच्यात धुता? वॉशिंग मशीनमध्ये धुता ना? नाही आम्ही मशीनमध्ये कपडे नाही धुत. मग वॉशिंग मशीनमध्ये काय धुता तुम्ही? आम्ही वॉशिंग मशीनमध्ये भांडे धुतो, बर्तन धुतो, कसे चक धुवून निघते. वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही भांडे धुता, तर मग कपडे कुठे धुता हो? कपडे आम्ही कुकरमध्ये धुतो. 2 शिट्ट्या झाल्या का कपडे धुवून रेडी होऊन जाते. 2 शिट्ट्या झाल्या का कपडे रेडी होऊन जाते? हो एकदम रेडी, चकाचक टकाटक कपडे धुवून निघते. कुकरमध्ये तुम्ही कपडे धुता, तर मग भात कुठे लावता हो? भात आम्ही लावतच नाही, आम्ही बाहेरून मागवतो. आणि उरला भात मग फ्रीजमध्ये ठेवता? नाही फ्रीज त्याच्यासाठी थोडी आहे. मग फ्रीजचा उपयोग काय आहे? फ्रीज माझ्या बेडरूममध्ये ठेवलेला आहे. बेडरूममध्ये फ्रीज ठेवून देतो आणि झोपाच्या बाबतीत मस्त फ्रीजचा दरवाजा उघडून दिला का त्याच्यामधून गार गार अशी हवा येते आणि मग कशी शांतपणे झोप लागते. फ्रीजचा दरवाजा उघडला अशी गार मस्तपैकी थंडीगार हवा येते आणि मस्त झोप लागते. तुम्ही फ्रीजचा एसी केला, खरंच सर तुम्ही खूपच युनिक आहात. ते तो माझी युनिक हवी. बाबा आपण गाडी ना लवकर घेऊन टाकू. हो पण ते येऊ तर दे बँक मॅनेजर, आपल्याला बँकेतून घ्यायची आहे गाडी केली का पसंत मग? हो आम्ही गाडी पसंत केली. बिल फाडा म्हणता त्या आधी हे सांगा ना, एवढं सगळं लोन भरसान कुठून? हो काका, तशी तर आमच्याकडे शेती भरपूर आहे, पण तरी बी आम्ही दुसऱ्या बँकेचं लोन काढून तुमचं लोन भरू. आता हे नको विचारू का दुसऱ्या बँकेचं लोन कसं भरसान बा तुम्ही म्हणून. तुमचं लोन फिटलं म्हणजे जाय तिकडे, आम्ही दुसरं कसं भरू? करायचं का मग बिल? ठीक आहे आपण बिल तर करूच, पण मित्र व्हिडिओ कसाला वाटला काय नाही ते कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हो मित्र, या चॅनलला घंटीचं बटन दाबून सबस्क्राईब केलं का लगेच आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केला का लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.